नमस्कार, मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळची वेळ आहे आणि गॅलरीमध्ये मस्त असं सकाळचा चहा मी एन्जॉय करत बसले होते। तर आजूबाजूला तुम्ही बघत असाल भरपूर झाडं लावलेली आहेत मी, पण काही झाडं ना आता थोडीशी वाळलेली आहेत, कुजलेली आहेत। आता त्या कुंड्या मला परत रिकाम्या करायच्या आहे, म्हणजे थोडंसं डेकोरेट करायची आहे गॅलरी। पुन्हा नवीन कुंड्या वगैरे घ्यायच्या आहेत, जरा ग्रीन मॅट वगैरे घ्यायचं आहे। तर ते मी कसं करणार आहे ते तर मी तुमच्याबरोबर ब्लॉगमध्ये शेअर करेनच। पण त्याआधी बघा, आता इकडे मी नाश्त्याला ना इडली केली होती। सकाळी मस्त असा इडली सांबारचा बेत होता आज। चटणी वगैरे तयार झाली होती आणि आज म्हटलं सकाळी व्हिडिओला सुरुवात नको करायला, नाश्ता वगैरे झाला की मग व्हिडिओला सुरुवात करूया, कारण आज भरपूर काम आहेत। पुन्हा एकदा गॅलरीमध्ये बसूनच मी नाश्ता एन्जॉय केला आणि इडली वगैरे खाल्ली, परत पुन्हा एकदा माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे। तर आज दिवसभरात मी काय काम करणार आहे, कारण तुम्हाला क्लिनिंगचे माझे व्हिडिओ आवडतात म्हणूनच हा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि घटस्थापनेचा म्हणजे दसऱ्याच्या क्लिनिंगचा हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे। त्यानंतर मग आता दिवाळीमध्येच जे काय असेल तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर ना काय झालं बघा ताईंनो, देवांशचं ना डोकं खूप खाजवत होतं। म्हणजे लहान मुलांना सुद्धा ना आपण बघा डोक्याला साबण वगैरे लावून आंघोळ घालतो ना, तर स्काल्पमध्ये की नाही असा ड्रायनेस येतो, कोंडा होतो आणि सतत तो असा खाजवत असतो। तर म्हटलं याच्यावर उपाय तरी काय करायचं, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल। पण म्हटलं तेवढ्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यापेक्षा काहीतरी घरगुती उपाय करूया। आणि मग म्हटलं काहीतरी घरगुती उपाय करण्यापेक्षा कसं आहे ते मुलांना सूट होतंय नाही होत, म्हणून मी ना कोरफड लावते त्याला। कोरफडचा काहीच साईड इफेक्ट होत नाही आणि कसं साईड इफेक्ट होत नाही आणि कसं आहे थंडावा पण असतो, थंडावा देते कोरफड। तर चला मग म्हटलं लावून घेऊया आणि एक 15-20 मिनटं की नाही तसंच ठेवून देऊया। अजून त्याला आंघोळ घालायची आहे। आणि तुम्ही म्हणत असाल हे काय घातलेलं आहे ताई त्याला शर्ट, तर त्याच्या पप्पाचं शर्ट त्यांनी घातलेलं आहे। तर झालं असं की कपडे वगैरे काढले होते, मी त्याला आंघोळीला घेऊन जाणार होते, पण म्हटलं चला आता हे कोरफड जेल लावूया। मला आठवलं लगेच की त्याला कोरफड लावायची आहे, तर म्हटलं चला आज सुट्टीचा दिवस आहे तर कोरफड वगैरे लावून घेऊया। म्हणून त्याच्या पप्पाचा शर्ट मी त्याला घातला आणि तिथे एका बाजूला स्टाईल म्हणून गाठ मारलेली आहे बघा। तर म्हटलं आता हे वाळेपर्यंत 15-20 मिनटं तू असंच बस। मशीनला मी कपडे लावून दिलेले आहे रोजचे, तर त्याच कपड्यांमध्ये याचेसुद्धा कपडे घ्यायचे होते। तर म्हटलं परत थोडे कपडे जर पाठीमागं राहिले ना तर मग खूप गडबड गोंधळ होतो। आणि हेअरस्टाईल छान अशी करायला लावली त्यांनी मला, हेअरस्टाईल केलेली आहे। अशा छोट्या क्लिपना मी मुलांच्या अधूनमधून घेत असते, कारण जी मुलं मोठी झाल्यानंतर तेवढ्याच मला त्या आठवणी पुन्हा परत एकदा जर मी ब्लॉग बघितला माझाच मी तर मला त्या दिसतीलही। आणि काही अशा आठवणी आहेत की मुलांच्या कसं पुढं गेल्यानंतर बघायला आपल्याला खूप आवडतं, छोटे त्यांचे किस्से वगैरे म्हणा। तर असं आहे ताईंनो, आज ना मी हाताने धुणं धुते, तर त्याचं कारण असं आहे, तर ही साडी ना मी 2 ते 3 वेळा वापरली आणि नवीन साड्या मी मशीनला लावत नाही, म्हणून म्हटलं चला आधी ना कोरफड केसांना लावण्याआधी मी कपडे इकडे भिजत घातले होते। आता ही साडी ना मी एका म्हणजे शॅम्पूमध्ये भिजत घातलेली आहे, लिक्विडमध्ये। शॅम्पू लिक्विडमध्येच मी साड्या ज्या आहेत ते भिजत घालत असते, नवीन साड्या। आणि मग जास्त वगैरे हार्ड डिटर्जंट त्याच्यावर वापरत नाही नवीन कपड्यांवर। आणि मस्तपैकी थोडंसं साबण लावून फॉलला साबण लावून धुवून टाकत असते। आता मी इथं या गोष्टी का शेअर करते तर बघा ताईंनो, कसं होतं ना कधीतरीच हाताने धुवायला कपडे असतात, नाहीतर मी रोज मशीनला लावून देत असते। कधीतरी म्हणजे आठवड्यातून एकदा असतंच नवीन कपडे, मी कधीच मशीनला लावत नाही। आणि जास्त मळलेले कपडेसुद्धा मी मशीनला लावत नाही, रेग्युलर जे असतात तेच मी फक्त मशीनला लावते। आणि त्यात पण अगदी पायपुसणे वगैरे असले किंवा किचन कट्ट्यावरचे रुमाल वगैरे तर ते मी हातानेच धुते, म्हणजे बऱ्यापैकी धुणं माझं हातानेच धुवून होतं। तर मी ते धुते कसे आता तुम्ही बघितलं असाल, तर थोड्याफार म्हटलं चला टिप्स तुमच्याबरोबर शेअर करूया। तर काय करायचं तर बघा, मी दादांची पॅन्ट घेतलेली आहे धुवायला, तर ती जास्त जर मळलेली असेल ना तर सगळ्यात आधी मी तिला थोडंसं भिजवत घातलेलं होतं। भिजत घातलं ना की कपड्यांचा मळ थोडा ढिला होतो, मग त्याला हलकासा साबण लावून घ्यायचा आणि मग त्यानंतर ती कपडे छान घासायचे आहेत ब्रशनी। गरज असेल तरच ब्रश लावायचा, नाहीतर नाही, हातानेच फक्त छान असं मस्तपैकी घासून काढायचं आहे। ज्या पद्धतीने मी हाताने पाणी घेते बादलीमधलं आणि छान घासून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतरच मी ती बादलीमध्ये ना तो कपडा बुडवलेला आहे। तर अशा पद्धतीनं पटपट आपलं धुणं जे आहे ना ते धुवून घ्यायचं। खूप सोपी पद्धत आहे माझी धुणं धुण्याची। आणि याआधी पण ना मुलं लहान होती, आत्ता मी एक 2 ते 3 वर्षापूर्वी मशीन घेतलेली आहे, नाही तर मुलं लहान होती ना दोन्ही पण, तर खूप धुणं असायचं 2-2, 3-3 बादल्या, त्यामुळं मला चांगली प्रॅक्टिस झालेली आहे कपडे धुण्याची। तर हे नवीन कपडे ना तर मी एका बाजूला काढून घेतलेले आहे आणि पिळून
एका भांड्यात एका बाजूला ठेवून देणार आहे. आता मी पायपुसणे धुवायला घेतलेले आहे. तर हे सुद्धा पायपुसणे पटपट घासून एकीने निथळायला ठेवून दिले आणि मशीनला स्पिन करून घेतले, जेणेकरून पटकन कपडे वाळावेत. कधी नव्हतं ऊन पडलेलं आहे आता, आणि म्हटलं चला बऱ्यापैकी सगळे कपडे छान सुकतील ना. कपडे सुकले की एक वेगळाच आनंद असतो बघा, खूप बरं वाटतं. तर हे बघा, ही इकडे पायपुसण्याची एक जोडी आहे, तिकडे एक जोडी, अशा 3 जोड्या मी पायपुसण्याच्या हाताने धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर हे किचन कट्ट्यावरचे जे टॉवेल नॅपकिन जे आहेत ते सगळे धुवून घेतलेले आहेत. त्याचं कारण असं की आता बघा, समजा नॉनव्हेज वगैरे कधी झालं असेल, आमचं गणपती गेल्यानंतर, महाळ झाल्यानंतर, तर म्हटलं ते नॉनव्हेज परत रुमाल तो वापरात येऊ नये नवरात्रच्या वेळेला, त्याच्यामुळे मी सगळे कपडे धुवून टाकलेले आहेत. कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर ना देवांशला छान आंघोळ घालून घेतली, त्याला छान कपडे वगैरे घातले, पावडर लावला, तेल वगैरे लावलं, आणि दिवसभर मोबाईल बघत बसला होता, तर त्याला अभ्यासाला बसवलेलं आहे. IT इट, GO NO नो, TO DO डू, OF ऑफ, ON ऑन, OR ऑर, SO सो, UP अप, US अस, BY बाय, MY माय. ओके. आता हे पेपरमध्ये आलं ना तुला, तर तू मिसला आहे ना वरची वाचायला लावायचं क्वेश्चन, आणि तुम्हाला सांगितलं ना 2 लेटर वर्ड्स लिहा, तर तुला ह्याच्यातले आठवतील ना? हां, मग ते नक्की लिहायचे काय. आता हे वाचून दाखव 3 लेटर वर्ड्स, मी तुला आता शिकवले ना. BAN बॅन, CAN कॅन, FAN फॅन, MAN मॅन, PAN पॅन, RAN रन, TAN टॅन, VAN व्हॅन, मॅन, रॅट आहे का ते? टी आहे का तिथं? नाही. MAN मॅन, ओ मॅन. मॅन, हां, ओ मॅन रन टू द व्हॅन. मॅन रन टू द VAN. व्हॅन. हे वाचलंच नाही तर तू. मग हे व्हॅन सेंटेन्स आहे, ह्याच सगळ्या ऐक, हेच सगळे लेटर आहेत ना, 3 लेटर वर्ड्स, ह्या वर्ड्स पासून हे लेसन तयार झाले. तर हे तुला वाचायला सोपं आहे, हे तुला समजलं तर हे पण यायला पाहिजे. हां, तिकडं नाही बघायचं, हे इथं वाचायचं, तिकडं नाही बघायचं, पिक्चर नाही बघायचं. फॅन द आहे का ते? नाही, मग तुला माहिती आहे काय? इज, हां, स्पेलिंग वाचायचं, मग कळेल तुला. IN in the van. वळून बघायचं, इथं पिंपल्स आले म्हणून मी रेड कलरची टिकली लावली आहे, आणि असं मस्तपैकी तेल लावून चंपू झाले. आज कळालं का तुला? पण छान कोरफड बिरफड लावली ना, मग मी पण तेल लावलं, छान मालिश केली, मसाज केली, हे गे नाही, चंपू झाले. आता मग घर पण स्वच्छ करायचंय ना आपलं अजून. चला आता हा धडा आहे ना पप्पाला वाचून दाखवायचा काय, पटापट. हा आलं की, आणि मग पुढचं शिकूया आपण. मग किती सोपं आहे है ना, किती सोपं आहे सांग ना. तुला सोपं वाटलं ना हे? आता तुला ह्याचे स्पेलिंग लिहिता येतील ना सगळे ह्याचे?
हे ते असं इथं दिलंय ते. हे तू हे सगळं पुस्तक व्यवस्थित तुला मी शिकवलं ना तर तुला इंग्लिश वाचायला येणार. हा शिकायचं आहे ना तुला? हा पण येतच नाही मला इंग्लिश. मी तू आता वाचलंस की धडा मग हा येणार की तुला. पण मिस इंग्लिश मध्ये बोलते तरी पण येणार नाही ना इंग्लिश मध्ये. बोलायचं ना मग बोलायचं येणार तुला. शिकलं की येतं, नाही शिकलं की नाही येत असं येते. आता घरातली एवढी सगळं कामं असताना आणि कामाचा आजचा दिवस आहे. खरं तर आज अमावस्या आहे. बऱ्यापैकी घटस्थापनेची जी काही स्वच्छता राहिलेली आहे आणि जी काही कामं उरलेली आहेत ती आजच्या आज पूर्ण करायचा मोठा टास्क होता बरं का. आता देवांशचा मध्येच अभ्यास घेण्याचं काय कारण तर ना मला मेसेज आला होता आणि त्यांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. आधी आता ना ओरल होणार आहेत तोंडी परीक्षा आणि नंतर मग त्यांचे एक्झाम आहेत. तर देवांशचं कसं, देवांश अजिबात क्लासवर्क करत नाही आणि होमवर्क मी घरी घेतला तरच होतो, नाही तर क्लासवर्क रायटिंग क्लासमध्ये तो अजिबात नाही करत. बोर्डवर जे लिहिलेलं असतं ना ते मीच पुसून टाकतात आणि त्याचं रायटिंग खूप स्लो आहे. तर त्याच्यामुळं ना अभ्यास होत नाही आणि ना दिवसभर आज तो मोबाईलच बघत होता. आपण कसं कामात गुंतलेलो असतो, कामाच्या पाठीमागं लागलेलो असतो आणि मुलं काय करतात हे लक्ष नसतं. तर माझं कसं काम चाललेलं असलं तरी त्यांच्याकडे एक डोळा असतो माझा की ते नक्की काय करतायत. तर दिवसभर तो मोबाईल बघत होता ना म्हणून मी आज त्याचा बरोबर 1-1.5 तास अभ्यास घेतला आणि म्हटलं हे काम राहिलं तरीही चालेल, नंतर करू आपण, पण मुलांचा अभ्यास घेऊया. तर असं झालं म्हणून मग ह्या कामाला थोडासा उशीर झाला. आता भांडीचा ढीग तुम्ही बघितला होता तर सगळी भांडी मी घासून घेतली. खूप सारी भांडी होती आणि मग त्यानंतर कट्टा वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर ऊन होतं बऱ्यापैकी, भांडी पण छान वाळलीत आणि कपडे पण छान वाळलीत. तर आज ना इडलीचा बेत होता त्यामुळं खूप सारी भांडी होती. त्यानंतर इथं मी जास्वंदीची फुलं आहे ना ती सुकवत ठेवलेली आहेत धुवून. आता ना मला हेअर ऑइल तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे पण ती मी या ब्लॉगमध्ये नाही शेअर करणार, कधीतरी शेअर करेन. तर त्यासाठीच मी जास्वंदीची फुलं जी आहेत ना तर ती साठवून घेते. आता कशा पद्धतीने मी हेअर ऑइल तयार करणार आहे तर ते तुमच्याबरोबर कधीतरी एखाद्या ब्लॉगमध्ये शेअर करेनच, कारण मला तशा कमेंट पण आल्या होती की ताई तुम्ही हेअर ऑइल कसं तयार करता किंवा काय लावता ते सांगा. तर मी इथून मागे तर सगळं साधं खोबरेल तेलच वापरत होते बघा, पण आता मी म्हटलं चला काहीतरी केसांची काळजी घेतलीच पाहिजे, कारण माझंसुद्धा केस आहेत ना भरपूर प्रमाणामध्ये गळतात आणि ना काय होतं मेडिसिन्स खाऊन आणि त्यानंतर मग इतर बाहेरचं तेल लावून ना काही उपयोग होत नाही. तर म्हटलं चला घरच्या घरीच आपण तेल बनवूया. तर त्यासाठी ना मी आता साहित्य गोळा करायला सुरुवात केलेली आहे. असो आता ना छान कट्टा वगैरे सगळा स्वच्छ करून घेतला. उन्हामध्ये तो सुद्धा कट्टा वाळेल, कारण आमच्या किचनमध्ये ना संध्याकाळच्या वेळेला ऊन पडतं आणि कट्टा छान सूर्यकिरण पडले नाही का एकदम स्वच्छ होतो, चकाचक होतो, तापतो आणि छान वाळतो सुद्धा किचन कट्टा. तर मग म्हटलं चला आता खरकटं वगैरे सगळं किचन कट्ट्यावरचं काढलेलं आहे. तर देव पण आपण घासायला आत्ताच म्हणजे उजळायला घेऊयात, म्हणजे जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी सकाळी खूप माझी घाई गडबड होणार नाही. आणि देवघरसुद्धा स्वच्छ करून घेतलेलं आहे, चांगलं पुसून पासून सगळं घेतलेलं आहे. स्टेप ज्या होत्या त्यासुद्धा जाळ्या झटकून जाळ्या जळमटं काढलेले आहेत. तर देवाची भांडी मला घासायची होती नैवेद्याची आणि देवसुद्धा उजळून घ्यायचे होते, पितांबरीने घासून घ्यायचे होते. जे पितळेचे आहेत ते, जे चांदीचे आहेत ते मी कोलगेटने घासते किंवा रुपेरी लिक्विड म्हणून मिळतं, त्याने आपलं चांदीचे टाक जे आहेत ते स्वच्छ करू शकतो. आता हे मी काय करते तर पितांबरी घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 लिंबू पिळून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं आहे ना छान लिक्विड तयार करायचं पितांबरीचं आणि ह्या लिक्विडनं आहे ना भांडे आपल्याला घासायचे आहेत. तर हे लिक्विड ना एक अर्धा तासासाठी ना छान ॲक्टिवेट करत ठेवायचं आणि हे सगळं लिक्विड जे आहे ना आपले जेवढे पण भांडे आहेत तेवढ्या सगळ्या भांड्यांना फक्त लावून ठेवायचं. आपण ज्याप्रमाणे रोजचे भांडे स्टीलचे घासतो की नाही, सगळे भांडे घासून घेतो आणि मग धुतो, त्याच पद्धतीनं आपल्याला ही पितळची भांडी जी आहेत ना सगळे आधी घासून घ्यायची आहे आणि मग धुवायची आहेत. तर खूप सारी भांडी होती बघा पितळची, म्हटलं आता काढलेच आहे नवरात्रीचं घासायला तर सगळीच पितळची भांडी घासून टाकूया. आता लिक्विड आहे ना ॲक्टिवेट होईपर्यंत म्हटलं चला हे एक काम महत्त्वाचं आहे. घराच्या पाठीमागचं अंगण जेव्हा पण दिवाळी असेल, दसरा असू द्या, कुठलाही सणवार असेल ना तर मागचं अंगण आणि पुढचं अंगण दोन्हीही घराच्या बाजू ज्या आहेत त्या स्वच्छ असल्याच पाहिजे. आणि दिवाळीमध्ये तर खाली घराच्या बाहेरून सुद्धा जाळ्या जळमटं काढावं लागतं. तर त्यासाठी मग मी तर खाली आलेले आहे. आता कसं किचन आवरलं, हॉल वगैरे सगळं आवरलेलंच होतं आणि थोडासा हा जो वेळ राहतो ना मधल्या कामांमध्ये की हे होईपर्यंत ते करू आणि ते होईपर्यंत ते करू, असं काम आपल्याला मॅनेज करता आलं पाहिजे.
तर म्हटलं चला आता हे ॲक्टिवेट होते 10 मिनटं तरी काय करणार आहे, तर मग म्हटलं चला हे सगळं स्वच्छ करून घेऊया. म्हणून मग गवतं काढून घेतलेली आहेत आजूबाजूची, छोटी छोटी जी पटकन उपसत होती ना ती काढून घेतलेली आहे. इकडं या साईडला खूप मोठी मोठी होती, ती काही लवकर निघणार नव्हती. म्हणून मग म्हटलं चला हे नंतर काढूयात कधीतरी छान निवांत वेळ देऊन. पण आत्ता आहे ना खूप सारे कागदांचा ढीग तुम्हाला दिसत असेल, कागदांचा ढीग साठलेला होता आणि म्हणजे सगळं कचराच झाला होता. तर हा कचरा ना चला म्हटलं भरून घेऊया. बघत आहे नो खरंच घराचा आजूबाजूचा परिसर किती निर्मळ दिसतोय ना. जिथं हात फिरल तिथं लक्ष्मी फिरते, हे काही खोटं नाही आहे ताईंनो. तर आता ॲक्टिवेट केलेलं लिक्विड जे होतं ना पितांबरी, तर ते ना छान मी सगळ्या भांड्यांना लावून घेतलं आणि भांडी तशीच ठेवून दिली भिजत. त्यानंतर एक हात फक्त फिरवला ना आपण, जसं की आपण भांडी धुवून ठेवतो त्या पद्धतीने ना फक्त नुसती भांडी धुवून ठेवली होती मी. एवढी सगळी भांडी मी ह्याच लिक्विडने स्वच्छ केलेली आहेत बघा. अगदी कमी वेळात आणि कमी कष्टामध्ये ना मी एवढी सगळी पितळेची भांडी घासून काढली होती. तर मी कधी ना कधीतरी तुमच्याबरोबर बघा अशा छोट्या मोठ्या टिप्स शेअर करतच असते. मागे सुद्धा एकदा केली होती. तर आता काही आपल्या फॅमिलीमध्ये ना नवीन मेंबर्स ॲड झालेले आहेत, तर म्हटलं चला त्यांच्यासाठी सुद्धा ही टिप एखादी शेअर करावी. तर खूप छोटी छोटी भांडी मी इथं घासून काढली, कुंकाचे करंड्यापासून सगळं, कारण उद्या घटस्थापना आहे. आणि खूप छोटी छोटी नैवेद्याची वाट्या वगैरे ताटं, ही सगळ्या गोष्टी मी स्वच्छ धुवून काढलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला आपलं घर छान चककतं ना, भांडी वगैरे, एक वेगळीच प्रसन्नता मनाला मिळते बरं का, एकदम शांत वाटतं. तर असो ताईंनो, आता आजच्या व्हिडिओचा मी शेवट इथंच करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.